आजचा व्हिडिओ हा पूर्णपणे सूर्यदेवावर होणार आहे. सूर्यदेवाची उपासना का करावी, कोणी करावी आणि कशी करावी याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सूर्याची उपासना का आणि कशी करावी जाणून घ्या उपासनेची योग्य पद्धत. हिंदू धर्मातील पंचदेवांपैकी एक असलेल्या भास्कराच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. भगवान सूर्य रात्रीचा अंधार दूर करतात आणि पहाटे आपल्या किरणांनी संपूर्ण जग प्रकाशित करतात. हिंदू परंपरेत भगवान सूर्याच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला 9 ग्रहांचा राजा म्हटलं आहे. ज्याच्या कुंडलीत कमकुवतपणामुळे व्यक्तीची बदनामी आणि वडिलांसोबत मतभेद होण्याची शक्यता असते. हिंदू धर्मातील पंचदेवांपैकी एक असलेल्या भास्कराच्या उपासनेला खूप महत्त्व आहे. भगवान सूर्य रात्रीचा अंधार दूर करतात आणि पहाटे आपल्या किरणांनी संपूर्ण जग प्रकाशित करतात. या विश्वात सूर्यदेव हा एकमेव स्रोत आहे, त्याशिवाय जीवनाची कल्पनाही करता येत नाही. सूर्य ही अशी देवता आहे ज्याचे दररोज दर्शन आपल्याला होते. ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य बलवान असेल तर त्याला सुख, सौभाग्य आणि आरोग्य प्राप्त होते. परंतु जेव्हा तो कमजोर असतो तेव्हा ह्या सर्व गोष्टींचा अभाव त्याला जाणवतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जन्मकुंडलीच्या 12व्या राशीमध्ये राहणाऱ्या 9 ग्रहांपैकी सूर्य कोणत्याही व्यक्तीचा आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि ओळखीचे प्रतीक मानले जाते. कुंडलीत सूर्य शुभ असतो तेव्हा व्यक्ती वैभवशाली जीवन जगते. नोकरीचा विषय असो किंवा सकारात्मक ऊर्जा आणि आत्मविश्वास, त्यात सूर्याची भूमिका महत्त्वाची आहे. कोणत्याही व्यक्तीचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यात सूर्यदेवाचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. कोणत्याही व्यक्तीच्या कुंडलीत सूर्यापासून त्याचे सुख, कीर्ती, तेज, पराक्रम, आत्मा, पिता, नोकरी, डोके रोग, नेत्ररोग, शत्रुत्व, आरोग्य इत्यादी गोष्टींचा विचार केला जातो. सूर्य उपासनेचे धार्मिक महत्त्व. हिंदू धर्मात दररोज केवळ उगवत्या सूर्याचीच पूजा केली जात नाही, तर छठ महापर्वात मावळत्या सूर्याची देखील पूजा केली जाते आणि त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात. सूर्य हा जगाचा आत्मा आहे, ज्याचा महिमा वेद आणि पुराणात गायला जातो. शाश्वत परंपरेत अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी सूर्याची उपासना पुण्यकारक मानली जाते. त्यात सूर्याच्या किरणापासून मिळणारे लाभही विज्ञानाने आवश्यक मानले आहेत. सूर्याच्या किरणामध्ये आंघोळ केल्याने आपले शरीर तेजस्वी तर होतेच, पण त्याचबरोबर आपल्याला डी जीवनसत्वही मिळते. सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची योग्य पद्धत. सूर्यदेवाला नेहमी पूर्व दिशेला जल अर्पण करावे आणि जल अर्पण करताना दोन्ही हातांनी तांब्याचे भांडे धरून डोक्यावरून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. भांड्यात पाण्यासोबत लाल फुलं, कुंकू आणि तांदूळ घाला. सूर्यदेवाला जल अर्पण करत असताना पाण्याच्या वाहत्या प्रवाहाच्या मध्यभागी सूर्यकिरण येत असल्याचे पहा. पाणी देताना सूर्याच्या मंत्राचा जप करावा. जो तुम्हाला सोपा वाटेल तो तुम्ही यूट्यूबवर, गुगलवर सर्च करू शकता. सूर्याचा आशीर्वाद मिळवण्याचे मार्ग. सूर्यदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान आणि ध्यान करून उगवत्या सूर्याची पूजा करावी. पहाटे उगवत्या सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने सुख, सौभाग्य आणि आरोग्य लाभते असे मानले जाते. सूर्याची उपासना करण्यासाठी रविवार हा सर्वोत्तम दिवस मानला जातो. अशा स्थितीत सूर्याची शुभ प्राप्ती करण्यासाठी पाण्यात थोडा गूळ मिसळून उगवत्या सूर्याला जल अर्पण करावे. रामकृष्ण हरी.